नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सरळ लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर रात्रीचं मी ब्लॉग शूट करत आहे की मी रात्रीचं रुटीनमध्ये काय काय करून ठेवते आणि दुसऱ्या दिवसाची काय काय तयारी करते, तर ते तुम्हाला दाखवायचं होतं. चला मग दाखवते. तर मी जेवण झाल्यानंतर आहे ना, तर सर्व कामं अशी करते. तर पहिल्यांदा तर जेवणाची भांडी किचनची सर्व आवरून घेते, कारण की जेवणाची भांडी आवरल्याशिवाय आपल्याला किचन क्लीन करता येत नाही. तर पहिल्यांदा काय करायचं आपण, तर सर्व भांडे वगैरे घासून घ्यायचे, म्हणजे कसं ओला कचरा आपल्याला वेगळा काढून ठेवून देता येतो साईडला. नाही तर मग तसंच तो किचनवर राहिला ना, त्यामुळे मग किचन ओट्यावरती ना किचनमध्ये जास्तीत जास्त कॉक्रोच झुरळ होण्याची खूप शक्यता असते. खूप म्हणजे 100% झुरळच होतात. त्याच्यामुळे आपण नेहमी रात्रीच्याच वेळेस भांडे घासून पूर्ण किचन क्लीन आणि कोरडा करायचा, ओलसर राहू द्यायचा नाही, जेणेकरून आपला किचन व्यवस्थित राहील आणि झुरळ होत नाही. म्हणून मग मी रात्रीच्या वेळेस न चुकता भांडे घासते. कधीच असं एकही दिवस जात नाही की भांडे घासत नाही, असं होत नाही. तर हीच कारणं जास्त असतात. ज्यांच्या घरात झुरळं असतील ना, तर आपण खरकटं वगैरे ठेवतो किंवा ओला कचरा असतो तो पण किचनवरच ठेवतो. तर तसं न करता सर्व भांडे रात्रीच क्लीन करत जा. आणि ओला कचरासुद्धा डस्टबिनमध्ये बाहेर सोसायटीमध्ये असता किंवा तुमचं ज्या प्रकारे तुमचं असेल ना, त्या प्रकारे फक्त किचन ओट्यावरती तो कचरा ठेवू नका. तर मी तर पाहू शकता सर्व भांडे क्लीन करून घेतल्यानंतर सर्व घासून घेते. नळसुद्धा रोजच्या रोज बेसिंग आणि नळ जे असतात ना बेसिंगमधले, ते रोज मी घासते न चुकता. दोन्ही टाईम घासून घेते आणि त्याला जास्तीचा वेळ लागत नाही. तर ते सुद्धा मी घासून घेतलेले. त्याच्यानंतर मग मी रोज रात्री माठ हे धुवून ठेवते. दिवसभरात हा माठ आम्हाला होऊन जातो. जर लागलं तर परत भरते मी थोडाफार, पण हा दिवसभर पुरतो हा माठ आम्हाला सर्वांना. तर मी मग माठ पण तो क्लीन एकदम स्वच्छ धुवून घेत असते. रोजच्या रोज धुवून घेते आणि परत फिल्टरचं पाणी भरून ठेवत असते. तर हे रोज माझं हे रुटीनमध्ये आहेच रात्रीच्या. तर हे मग कसं दिवसभर जमत नाही, मग रात्रीच्या वेळेस ही कामं करते. आणि सकाळी सकाळी तर आपले टिफिन वगैरे जाण्याची तयारी असते ऑफिसला. तर त्याच्यामुळे ना मग आपल्याला ही कामं सकाळच्या वेळेस नको. आणि जरी तुम्ही घरी राहत असाल ना, तर तुम्हाला स्वतःला पण वेळ मिळत जाईल. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्हाला काही घरच्या घरी तुम्ही शिवण क्लास, पार्लर काही ना काही करतच असताना, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळत जाईल. जर तुम्ही ना असं करत गेले ना, तर तुम्हाला खूप सारा वेळ मिळत जाईल. तर इथे मी माठ भरायला लावून दिलं आहे फिल्टरच्या खाली. तर इथं मग तोपर्यंत लगेच मी इथं साईड टू साईड किचनसुद्धा गॅस ओटा पुसून घेते. गॅस व्यवस्थित पुसून घेत आहे. स्प्रे जो मी घरी तयार केलेला आहे त्यानेच. तर मला हा स्प्रे खूप उपयोगी पडतो आणि म्हणून मग मी याने पटकन क्लीन करून घेते. आणि मला आता ना थोडं थोडं क्लीन करायचे, कारण की माझं ट्रेनिंग असतं ना, त्याच्यामुळे माझे बरेचसे कामं राहून जात आहे. आज सुट्टी असल्यामुळे मग मी जरी माझा हा दुसरा ब्लॉग बनवत आहे सकाळचा वेगळा, आणि अजून एक ब्लॉग मी बनवलेला आहे, कारण की मला प्रशिक्षणामधून एवढं तर शूट करता येत नाही. म्हणून मग मी हा एक ब्लॉग अजून एक शूट करते. तर मी ना आता सर्व किचन हा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे मी. आणि तुम्ही पाहाल तर आपण गॅस ओट्याखाली सुद्धा असं स्वयंपाक बनवताना काही ना काही पडतं, तर ते सुद्धा पुसून घ्यायचं, राहू द्यायचं नाही आहे. आणि तर माठ भरल्यानंतर सर्व मी पाणी थोडंसं तिथं पडलेलं होतं ते काढून घेतलं आणि तिथं व्यवस्थित क्लीन करून घेतलं, जेणेकरून इथलं सर्व कोरडं होऊन जाईल. आणि ओला कचरासुद्धा पटकन मी हे करून घेणार, म्हणजे कसं मला ना नंतर कचरा टाकता येईल. तर इथं पाहू शकता माझं बेसिंगसुद्धा घासलं गेलं आणि गॅस पण क्लीन झालेला आहे, व्यवस्थित चकचकीत झालेला आहे व्यवस्थित. तर मी असं रोज करत असते क्लीन. तर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा येत नाही. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसाची पण तयारी लगेचच करते भाजीची. तर भाज्या काय करायच्या दुसऱ्या दिवशी जर आपण ठरवलं काही ना काही भाज्या करायचं, तर ते शक्य नाही निवडणं सकाळच्या सकाळी कापायचं निवडायचं. तर ते आदल्या दिवशीच तयारी करत असते मी. तर माझं म्हणजे पटकन स्वयंपाक होतं, मला खूप सारा वेळ मिळतो, स्वतःसाठी मिळतो, घरातलं सर्व गोष्टी आवरायला हा वेळ मिळत असतो. आणि मग मी तर भेंडीची भाजी आता उद्या मला करायची आहे. तर मी सर्व भेंड्या मस्त धुवून ठेवलेल्या होत्या, तेव्हाच तुम्ही पाहिलं होतं.
तर मस्त मी आता त्या सुकून पण गेल्या. मग आता मी चिरून आणि मस्त एका बाउलमध्ये ठेवून देणार आहे. तर मी असे रात्रीच्या वेळेस हे भाज्यांचं कामसुद्धा करून घेते झोपण्याच्या आधी. तर हे माझं रोज रुटीनमध्ये असतं. किचन आणि भाज्या दुसऱ्या दिवसाची तयारी आणि सर्व नीटनेटकं घरात बाकीचं हॉल बेडरूम सर्व म्हणजे गोष्टी मी ना व्यवस्थित ठेवून जाते दुसऱ्या दिवशी. मग मला त्या ना पटकन सोयीस्कर होता पटापट आवरून घेण्यासाठी. म्हणजे मला जास्त आवरावं लागतच नाही. म्हणजे फक्त स्वयंपाक देवपूजा आणि झाडझूड करते आणि बाकीच्या जिथल्या तिथं वस्तू असतातच माझ्या. कारण की मी माठ वगैरे पिण्याचं सर्व मी क्लीन करून वगैरे भरून ठेवते. बॉटल्स घासून ठेवते. मुलांच्या टिफिन वगैरे भांडे कुंडे सर्व. आणि भांडे काय करते सकाळच्याच लावून देते तोपर्यंत पाणी तापतं तोपर्यंत बाकीचं. तर तेवढं मला 10 मिनटं भेटून जातात परत अजून. तर मग ते सुकतं पण भांडी व्यवस्थित. तर इथं मस्त मी पाहू शकता क्लीन करून घेतलेले आहे सर्व. किचन आणि भांडेसुद्धा इथं व्यवस्थित ठेवून दिलेले आहे. आणि आता मी भेंडीची भाजी चिरून ठेवलेली आहे ती आता मला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची आहे. तर तो बाऊल मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग लगेच पॅड सुरी आणि ते होतं ना ते सर्व परत घासून घेतलं मी. कारण की मग लगेच पॅड पण क्लीन करायचं. त्याच्यावर पण असं खरकटं वगैरे ठेवायचं नाही. क्लीन व्यवस्थित राहू द्यायचं. म्हणून मग मी लगेच क्लीन करून घेतलेला आहे. आणि ओला कचरा तुम्ही पाहू शकता मी एका पॉलिथिनमध्ये जमा करते. जो आपण किचनमध्ये वापरतो ना त्याचं बरंचसं म्हणजे तुम्ही ओला कचऱ्यामध्ये म्हणाल कांद्याचे टरफले भाज्यांचं परत लसूण ह्या सर्व जे असतं अन्न उरलेलं असतं ना ते सर्व ओला कचरा. तर एका पॉलिथिनमध्ये आम्हाला वेगळा द्यावा लागतो. सुका आणि ओला वेगळा करावा लागतो. तर त्याच्यासाठी मी हे करून घेते पटकन. आणि हा कचरासुद्धा आमचं खाली डस्टबिन आहे ना सोसायटी तिथं लगेचच टाकून येत असते दिशू. तर त्याच्यामुळे मग आणि इथं पाहू शकता सर्व आता माझं क्लीन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी रोज रात्री क्लीन करते माझं किचन. आणि मला दुसऱ्या दिवशी पटकन मग किचन छान मस्त दिसतं आणि कंटाळा अजिबात येत नाही. पटापट माझी कामंसुद्धा सकाळची होऊन जातात. तर चला मग एकदा दाखवते तुम्हाला. तर माझं किचनचं सर्व आवरून झालेलं आहे. आणि असं माझं रात्रीचं तरी रुटीन असतं. किचन क्लीन करून घ्यायचं. दुसऱ्या दिवसाची तयारी करते. टिफिनची तयारी करते. ह्या साऱ्या गोष्टी असतात. आणि जरी एवढं आपण सर्व जर ऑफिसवर किंवा असं बाहेर आपण लेडीज काम करत असेल ना तर ह्या गोष्टी आवरून ठेवल्या ना तर दुसऱ्या दिवशी खूप सोयीस्कर होतात आपल्याला. जेणेकरून आपण लवकर तयारी करू शकतो. आपली स्वतःला वेळ मिळतो आवरायला आणि स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायला वेळ मिळतो. नाहीतर आपण ना जर वेळच्या वेळी आवरलं नाही ना स्वतःला वेळ मिळत नाही आणि मग खूप धावपळ होते. त्याच्यामुळे मग मी तरी असं करते. कारण की रात्रीचं लवकर जेवण केल्यानंतर मग ह्या गोष्टी आवरायला सोयीस्कर पडते. व्यवस्थित किचन टापटीप एकदम क्लीन करून ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्टली मी किचनमध्ये येते. म्हणजे माझं ना रुटीन सुरू होतं. स्वयंपाक देवपूजा वगैरे असं घरातली जी सर्व सकाळची कामं मी उरकूनच जाते. आणि चला मग माझा हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करायचा होता. आणि असं मी माझं किचन क्लीन करत असते. तर चला मग मंडळी हा माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.